यवतमाळ येथे सायबर फसवणूक झालेल्यांना 15 लाख रुपये परत देण्यात आले आहे। राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग NCCRPच्या प्रभावी वापरांमुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशनने सायबर फसवणुकीत गमावलेली 15 लाख रुपयाची रक्कम आज तक्रारदारांना परत केली आहे। अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथजी पोकळे यांच्या हस्ते हा परतावा करण्यात आला। ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेल्या तक्रारींची त्वरित ऑनलाईन नोंद घेण्यासाठी भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी NCCRP पोर्टल अत्यंत उपयोगी ठरत आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती यशोधरा मुनेश्वर आणि त्यांच्या टीमने तक्रारींच्या माध्यमातून 90 लाख रुपयाची रक्कम गोठवली होती। त्यापैकी आज रोजी 42 तक्रारदारांना 15 लाख रुपये परत करण्यात आले। NCCRP पोर्टलचा मोठा प्रभाव वाढला आहे। NCCRP पोर्टलचा वापर 2016 पासून सुरू असला तरी 2023 पासून त्यांचा प्रभावीपणे उपयोग केला जात आहे। 2023 मध्ये एकूण 1055 तक्रारी प्राप्त झाल्या आणि 39 लाख रुपये होल्ड करण्यात आले। 2024 मध्ये 1956 तक्रारींची नोंद झाली आणि 4 कोटी रुपये होल्ड करण्यात आले। 2025 मध्ये आतापर्यंत 1585 तक्रारी प्राप्त झाल्या असून 90 लाख रुपये होल्ड करण्यात आले आहे। या कार्यक्रमावेळी श्री रामनाथजी पोकळे यांनी जनतेला सायबर गुन्हे आणि फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले। उर्वरित होल्ड केलेली रक्कमही कोर्ट प्रक्रिया पूर्ण करून लवकरच तक्रारदारांना परत केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले। या कार्यक्रमासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथजी पोकळे, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, ACP पुसद श्री BJ हर्षवर्धन, ASP पांढरकवडा श्री बन्सल तसेच विविध उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व शाखा प्रमुख अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन सायबर पोलीस स्टेशनच्या श्रीमती यशोधरा मुनेश्वर यांनी केले। सायबर पोलीस स्टेशनच्या या कामगिरीमुळे ऑनलाईन फसवणूक झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून NCCRP पोर्टलच्या माध्यमातून त्वरित तक्रार नोंदणीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे।